राजकारणात सक्रिय असलेल्या महिलेनं आत्महत्या केली. तिला काय गरज पडली आत्महत्या करण्याची? एक सधन कुटुंबामध्ये जन्म झालेली, एका सधन कुटुंबात एक अशी महिला की जिला एक चांगला नवरा आणि 2 मुलं होती. प्रतिष्ठित घराण्यामध्ये ती होती. तरीही तिनं आत्महत्या केली. का केली तिनं आत्महत्या? काय तिला गरज पडली? हे पाहणार आहोत आपण पुढं आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार, मी रोहन वैद्य. आपले स्वागत आहे विश्व गुन्हेगारीचे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या कथानकाची सुरुवात होते सैनिक टाकळी या गावामध्ये. सैनिक टाकळी या गावामध्ये एक सेवानिवृत्त सैनिक राहत असतात. त्यांचे नाव आहे दिलीप पाटील. दिलीप पाटलांना 3 मुली. 3 मुलींपैकी एक मुलगी सुप्रिया वाडकर. ही लहानपणापासूनच खूप हुशार, मनमिळावू, चंचल आणि समाजाप्रती काहीतरी करण्याची इच्छा असलेली अशी एक मुलगी होती. तिचं वय वर्ष 25 जेव्हा होतं आहे तेव्हा तिचे वडील हे एक अत्यंत चांगल्या होतकरू मुलाशी तिचं लग्न लावून देतात. हनबरवाडी या गावामध्ये तिचं लग्न होतं. बाजीराव वाडकर हे तिच्या नवऱ्याचं नाव. नवरा म्हणजेच बाजीराव वाडकर हा अत्यंत होतकरू आणि राजकीय वर्तुळामध्ये असलेला एक प्रतिष्ठित नाव. लहानपणापासूनच राजकारणामध्ये सक्रिय हात त्याचा असतोय. वडील राजकारणामध्ये असतात. वडील राजकारणामध्ये असतात त्याचप्रमाणे तोही राजकारणामध्ये हे एक खूप चांगला सक्रिय असं नाव त्याचं असतं. एक मोठा वाडा, खूप चांगलं नाव असं असल्यामुळे तिला त्या घरी दिलं जातं आहे. ती सासरी येते. खूप गुण्यागोविंदाचा संसार त्यांचा चालू असतो आहे. तिला ही राजकारणाची आवड असते. समाजासाठी आपण काही देणं लागतो आहे हे तिला जाणीव लहानपणापासून आलेली असते. त्यामुळे ती समाजासाठी सेल्फ हेल्प नावाचं ग्रुप तयार करते. सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये ती महिलांना एकत्र करते. महिलांना एकत्र करून महिला सक्षमीकरणाचं काम करायला चालू करते. त्याच पद्धतीनं लहान मुलांना शिक्षण द्यायचं काम करते. ह्याचमुळं तिचा गावात गवगव व्हायला चालू होते. गावात तिचं नाव व्हायला चालू होते. गावात तिची प्रतिष्ठा वाढायला चालू होते. हे कुठेतरी तिच्या नवऱ्याला खुपत असते. तिचा नवरा यातूनच त्याची प्रतिष्ठा, आपली प्रतिष्ठा धुळीस मिळते का काय आपल्या बायकोमुळं, हा अहंकार, हा पुरुषी अहंकार तिच्या नवऱ्यामध्ये जागा होतोय. त्यामुळे तो विनाकारण तिच्यावर संशय घालायला चालू करतोय. तर काय होतंय, जेव्हा एखादी महिला ही घरातून बाहेर पडते तेव्हा 4 पुरुषांशी ती बोलणं म्हटल्यानंतर दरवेळेला पुरुषांच्या मनात वाईटच यावं ह्याची काही गरज नाही आहे. ही महिला बऱ्याच वेळेला ही स्वभावानं चांगलीच असते, तिच्या मनात काही नसते. पण समाज जो आहे तो तिला वेगळ्या पद्धतीनं बघतोय. ह्याच पद्धतीनं त्या बाजीराव वाडकरनंही आपल्याच बायकोवर संशय घालायला चालू केले. त्याला मनात कुठेतरी संशयाची पाल चुकायला लागली की आपल्या बायकोचं बाहेर कुठेतरी काहीतरी लफडं चालू आहे. मग असा संशय घालायला चालू होतोय. कारण का, तिचं नाव गावात व्हायला लागलं आहे. आपलं नाव पुढं पाहिजे. बायको आपल्यापेक्षा पुढे जाऊन कशी चालेल? मग ह्याच दरम्यान गावकरी भावी सरपंच म्हणून तिची निवड करतात. भावी सरपंच निवड केल्यानंतर तिचा नवरा जो आहे पूर्ण गाव जो आहे तो तिचा गवगवा करत असतो आहे. पूर्ण गावामध्ये खुशीचं वातावरण असतं आहे. पण नवरा मात्र जो आहे हा खुश नसतो आहे. नवरा जो आहे आतून दुःखी झालेला असतो आहे. कारण त्याचं मन जे आहे ते संशयानं भरलेलं असतं आहे. काय करू की जेणेकरून ही घरात बसेल असं त्याच्या मनात चालू असतं आहे. म्हणून उगाचच त्याच्या मनानंच त्याच्या मनानंच आहे ना, त्याला असं वाटतं आहे की जो पत्रकार आहे रमेश, त्याच्याशी हिचं काहीतरी चालू असणार असं ह्याच्यानंच मन याचं म्हणतं आहे की ह्याचं पत्रकाराशी काहीतरी चालू असेल. म्हणून तो तिच्याशी बोलतो आहे. अरे, तुझं काय पत्रकार त्या रमेशची काही लफडं चालू आहे का? ती एकदम हादरते.
मी समाजासाठी कार्य करायला लागले आणि नवरा हा माझ्याशी असं बोलतोय, असं वागतोय माझ्याशी. मग ती मनातून खूप खचून जाते. खूप खचून गेल्यानंतर पण ती जिद्द सोडत नाही. नवऱ्याला ती समजावून सांगते, की माझं त्याच्याशी काही असं काही नाही आहे. आम्ही दोघं ही फक्त समाजकार्याची फक्त बोलतोय. तो पत्रकार आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ते आहे. बस इतकंच आमच्यामध्ये नातं आहे. पण ते त्याला पटत नाही. आणि असंच दिवस होत जातात. 2012 सालापासून 2025 साल येते. त्याची जी बाजीरावच्या मनातील जी पाल आहे ती अशी वाढत जात असते. तो तिला घरातून बाहेर जाणं बंद करतोय. कारण का? संशय मनात आलेला असतोय. पुरुषी अहंकार जागा झालेला असतोय. तर तो तिला घरातून बाहेर जाणं बंद करतोय. तो तिला मानसिक आणि शारीरिक छळही द्यायला चालू करतोय. तो तिला म्हणतोय, आता तू तुझ्या घरातून पैसे मागून आण. तुझ्या बापाला सांग शेत विकून मला 10 लाख रुपये आणून दे. मला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे. काही करून तिला त्रास द्यायचाच. मानसिकही त्रास द्यायचा, शारीरिकही त्रास द्यायचा. हेच त्यानं गृहीत धरलेलं असतंय. शेवटी ह्या त्रासाला ती कंटाळून एक दिवशी निर्णय घेते, की आता आपण आपलं जीवन संपवायचं. होय, आपण आपलं जीवन संपवायचा निर्णय घेते. आणि एक दिवस असंच सकाळी लवकर उठते. आपल्या नवऱ्याला स्मितहास्य करते. त्या स्मितहास्यामागचं गूढ रहस्य त्याला काहीच कळत नाही. आपल्या मुलांचा डबा करते. त्याला 2 मुलं असतात. एक मुलगा 8 वर्षाचा, एक मुलगी 6 वर्षाची. त्यांचा डबा करते. ती दोन्ही मुलं शाळेत जातात आणि नंतर कपाटातून पिवळ्या रंगाची एक वही काढते. त्या वहीवर लिहिते, की माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या मुलांच्यावर खूप प्रेम आहे. पण मी ह्या असं संशयाच्या भोवऱ्यात, त्रासात मी पुढं आयुष्य जगू शकत नाही. असं ती लिहिते. माझ्या मुलांना सांभाळा. एवढे 2च वाक्य लिहिते. हक्काला दुरी लावते आणि स्वतःला गळफास देऊन शांत होते. जो वाडा असतोय, चिरेबंदी वाडा असतोय, दगडी वाडा असतोय, त्या वाड्यानं आत्तापर्यंत तिच्या सुप्त किंकाळ्या ऐकलेल्या असतात. आता तोच वाडा हा तिच्या आर्त किंकाळ्या, आत्महत्याच्या आर्त किंकाळ्या ती ऐकत असतोय वाडा. थोड्या वेळानंतर शेजारीपाजारी गोळा होतात. शेजारीपाजारी गोळानंतर पोलीस स्टेशनला ही बातमी कळते. इस्पोली पोलीस स्टेशनचे हा गुन्हा इस्पोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद होतोय. इस्पोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाल्यानंतर वडील दिलीप पाटील त्या ठिकाणी हजर होतात. दिलीप पाटील हजर झाल्यानंतर ते स्पष्ट म्हणतात, की ही आत्महत्या नाही आहे, ही माझ्या मुलीला आत्महत्या करायला लावलेली आहे. म्हणजेच ही हत्या आहे. असं म्हटल्यानंतर पोलीस तिच्या नवऱ्याला घेऊन जातात. त्याच्यावर IPC कलम 498A 306 हा गुन्हा त्याच्या नोंद होतोय आणि आजच्या घडीला तो वाडा जो आहे तो बंद आहे. बाजीराव वाडकर हा पोलीस स्टेशनमध्ये आहे. बघा, यातून आपण काय घ्यायचं आहे? समाजामध्ये अशा अनेक सुप्रिया वाडकर आहेत, की ज्या समाजासाठी काहीतरी करायला लागलेत. पण त्यांना हा पुरुष अहंकार त्यांना काही करून देत नाही. आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा अनेक घटना घडत असतील. शेजारी-पाजारी अशा आपल्या अनेक घटना घडत असतील, की तिथं स्त्रीचे आणि पुरुषाचे भांडण होत असतील. त्याचे पुढं काय रूप घेईल आपल्याला माहीत नाही. पण आपण काय करतोय? जाणून-बुजून दुर्लक्ष करतोय. का? कारण तो त्याच्या 4 भिंतीतली गोष्ट आहे. पण आज सुप्रिया वाडकर ही 4 भिंतीतली गोष्ट न राहता ती पूर्ण समाजासाठी एक प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे, की आपण जर 4 भिंतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 4 भिंतीमध्ये काय होते? आपल्याला काय करायचं आहे? नवरा-बायकोच्या भांडणामध्ये आपल्याला काय करायचं आहे? असं आपण म्हणत बसलो तर अशा अनेक सुप्रिया वाडकर ज्या आहेत ना, त्या मृत्युमुखी पडतील. त्या हतचे जातील. त्यामुळं काय करायचं आहे ते आपण बघितलं पाहिजे. आपण पुढं होऊन समाजासाठी काहीतरी करतोय, काहीतरी केलं पाहिजे. अशा अनेक सुप्रिया वाडकरांना आपण वाचवलं पाहिजे. नमस्कार.